त्या सगळ्या बातम्या आल्या ना, बंधू एकत्र येणार का वगैरे वगैरे वगैरे. त्याच्यातनं असं झालं की त्याने मला फोन केला, बरोबर, आणि त्याने फोन केला आणि त्याच्यातनं माझ्या इगोतनं मी रिॲक्शन दिली नाही, असं एक बाहेर चित्र उभं राहिलं. नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी. 2014 साली आणि 2017 साली उद्धव आणि राज ठाकरे यांची युती होणार होती. त्यांच्यात फोनवर चर्चा देखील झाली होती. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवर काय चर्चा झाली हे खुद्द राज ठाकरेंनी एका मुलाखती दरम्यान सांगिगितलं होतं. चला तर बघूया. आता तुम्ही एकत्र यायला पाहिजे वगैरे वगैरे. म्हटलं बरं बरं ठीक, मी काय नाही म्हटलं बरं ठीक. ही गोष्ट आहे 25 तारखेची. फोन लावला उद्धव समोर. मी म्हटलं काय रे, काय चाललंय? अरे काय तू बघतोस ना, भाजपने काय केलं, हे असं केलं तसं केलं. मला काय त्याच्यात इंटरेस्ट नव्हता. तर मी जरा म्हटलं तुला काय माहीत नव्हतं का, म्हटलं त्यांची इच्छा नाही, म्हटलं तोडायची इच्छा आहे, म्हटलं तुला काय कळलं नाही का, म्हटलं मला बाहेर राहून मला कळलं, तुला नाही कळलं का? नाही असेच आहेत तसेच आहेत वगैरे 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 सगळं. म्हटलं बरं आता मला बोल काय करायचं. म्हटलं बोल काय करायचं म्हणजे काय करायचं, बोल काय करायचं. म्हटलं काय करायचं. आणि एक म्हणजे चर्चा करायची. म्हटलं बरं. 2 म्हणजे निवडणुकीत एकमेकांवरती चिखलफेक नाही करायची, आरोप नाही करायचे. म्हटलं बरं. 3रं पण बघू निवडणुकीनंतर काय करायचं ते. म्हटलं बरं. म्हटलं बरं. मी फक्त बरं बरं लेवलला होतं. म्हटलं आता काय चर्चा म्हणजे काय, कोणी करायची चर्चा. म्हटलं तू आणि मी तर चर्चा करू शकत नाही, बरोबर. पण हे एवढी बातमी त्याची. मला बोलला नाही तुझ्याकडनं कोणतरी 2 माणसं दे, माझ्याकडनं मी 2 माणसं देतो. म्हटलं ठीक आहे. म्हटलं माझ्याकडनं बाळा आहे आणि नितीन सरदेसाई बोलतील. म्हटलं त्याच्यानंतर मग तुमचं काय ते त्याच्याकडनं तो अनिल देसाई खासदार आहे ना त्यांचा, म्हणजे तो अनिल सकाळी बोलेल. म्हटलं बरं ठीक आहे. मी खाली आलो, बाळाला सांगितलं. म्हटलं बाळा असं असं आहे बघ. मी म्हटलं तर कोण फोन करणार, म्हटलं तो अनिल देसाई फोन करणं का बाळाने करायचं आहे. नाही मी अनिलशी बोलतो. म्हटलं बरं ठीक आहे. मी बाळाशी पण बोललो. बाळाने पहिला सकाळी 7:30 वाजता फोन केला, फोन बंद. 8:45 वाजता फोन केला, फोन बंद. 9:15 फोन लागला. बाळाने विचारलं अरे काय करायचं आहे. तो हो मला उद्धव साहेबांनी सांगितलं आहे आणि मी आता एका उमेदवाराचा फॉर्म भरायला चाललो आहे. तो 2 वाजेपर्यंत मी येईन, आलो की 3 वाजता आपण भेटून बोलू, चर्चा करू. लोकांचा सगळ्यांचा विश्वास बसावा याच्यासाठी मी AB फॉर्म थांबवले आणि त्याच्यानंतर 5 वाजेपर्यंत फोन नाही, काही नाही काही नाही. मी 5 वाजता बाळाला सांगितलं, म्हटलं झालं समाधान सगळ्यांचं, आता फॉर्म वाटा. मराठी माणसासाठी आपण सगळी भांडणं विसरायला तयार आहोत असं उद्धव ठाकरे म्हणालेत. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी देखील उद्धव ठाकरे युतीसाठी सकारात्मक आहे असं सांगितलं. स्वतः माननीय उद्धव ठाकरे हे या विषयावर अत्यंत सकारात्मक आहे, अत्यंत सकारात्मक आहे. पण राज आणि उद्धव यांच्यात यापूर्वी 2 वेळा फिसकटलेल्या चर्चेवरून संदीप देशपांडे असं म्हणालेत की आता ते म्हणतात त्यावर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती आहे का हे पाहावं लागेल. आमची जीभ आधीच पोळली आहे, त्यामुळं आता कसा विश्वास ठेवायचा असा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पडला आहे. बाकी युतीचा निर्णय हा राज ठाकरे साहेब घेतील असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. संदीप देशपांडे असं देखील म्हणालेत की 2017 साली श्रीधर पाटणकर ही मला भेटले आणि दोन्ही ठाकरेंना एकत्र यावं असं सांगितलं. अर्थात राज ठाकरेंच्या त्या किस्स्याचा संदर्भ त्यांनी दिला. त्यांच्या प्रस्तावावर मी राज ठाकरेंशी बोललो आणि नंतर पाटणकरांना निरोप देण्यात आला. आमच्या वतीने संतोष धुरी हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटायला गेले. त्यांना उद्धव ठाकरे म्हणाले की आता त्यांचे भाजपसोबत लग्न तुटणार आहे आणि नंतर आपला साखरपुडा करू. नंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत युती तोडली. पण नंतर श्रीधर पाटणकर आणि उद्धव ठाकरे यांनी आमचे फोन उचलायचे बंद केले. संदीप देशपांडे पुढे असं म्हणाले की 2014 सालीही उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना एकत्र लढूयात असं सांगितलं. आमच्याकडून बाळा नांदगावकर आणि त्यांच्याकडून अनिल देसाई चर्चा करायचं ठरलं. त्यावर राज ठाकरे यांनी AB फॉर्म थांबवून ठेवले होते. पण त्यानंतर अनिल देसाई आणि उद्धव ठाकरे यांनी फोन उचलायचं बंद केलं. 2014 आणि 2019 असं 2 वेळा आम्हाला धोका दिला. आताचे महाराष्ट्राचे शत्रू असं तुम्हाला वाटतंय, त्यावेळी ते शत्रू नव्हते का असा प्रश्न देखील संदीप देशपांडे यांनी उपस्थित केलाय. त्यामुळे राज आणि उद्धव युती आता तरी होते का आणि भूतकाळात जे काही धोके, जी काही फिसकटलेली चर्चा अधुरी राहिली आहे ती पूर्ण होते का
हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ठाकरे बंधूंनी सगळं काही विसरून सगळं काही बाजूला ठेवून आता महाराष्ट्र हितासाठी एकत्र आलं पाहिजे का? मुंबई वाचवण्यासाठी एकत्र आलं पाहिजे का? मराठी माणसासाठी एकत्र आलं पाहिजे का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.